नेरळ येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। धारप सभागृह येथे आयोजित या शिबिरात तब्बल 591 लाभार्थ्यांनी विविध शासकीय दाखले, नोंदणी आणि योजनांचा लाभ घेतला। शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सुनीता मोरे आणि पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। यावेळी निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत, पुरवठा अधिकारी रवींद्र दळवी, भूमी अभिलेख उपअधीक्षक नितीन आटाळे, मंडळ अधिकारी विश्वास गडदे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते। या शिबिरात उत्पन्न, रहिवासी, जातीचे तसेच नॉन क्रिमिलियर दाखले वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दाखले, डिजिटल स्वाक्षरीचे 7-12 उतारे, फेरफार दुरुस्ती, ई मोजणी, अर्ज, पीएम किसान आणि अँग्रीस्टॅक नोंदणी आदी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या। आरोग्य विभागासाठी 83, आधार दुरुस्तीसाठी 95, सेतू नोंदणीसाठी 167, हयात प्रमाणपत्रासाठी 85 तर निवडणूक ओळखपत्रासाठी 34 लाभार्थ्यांनी नोंदणी केली। ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नयेत या उद्देशाने आयोजित शिबिराचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले। महाराष्ट्र शासनातर्फे महाराजस्व अभियान समाधान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। माननीय श्री किशन जावळे, जिल्हाधिकारी रायगड, माननीय श्री प्रकाश संका, उपविभागीय अधिकारी कर्जत, माननीय श्री धनंजय जाधव, तहसीलदार कर्जत यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यामध्ये हे शिबिरांचे आयोजन करण्यात आलेलं आहे। हे 7वे शिबिर आहे जे नेरळ इथे घेण्यात आलेलं आहे। नेरळ मंडळ अधिकारी आणि त्यांच्या अंडर येणाऱ्या सर्व तलाट्यांनी हे समाधान शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। या शिबिरामध्ये सर्व गरजू लोकांना रेशन कार्डचं वाटप करण्यात आलं आहे। जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, डोमासाईल दाखले या शिबिरात वाटप करण्यात आलेलं आहे। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र त्यांना देण्यात आलेलं आहे। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ज्या आहेत, ज्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या समाधान शिबिराच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। सदर काम तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांच्या सुद्धा योजनेबाबतची माहिती देण्यात आलेली आहे। अशा बऱ्याच गोष्टी लोकांना त्यांच्या गावात येऊन दिलेलं आहे आणि हे समाधान शिबिर सर्वांच्या सहकार्याने, ग्रामस्थांच्या सहकार्याने आज यशस्वी झालेलं आहे। त्याचा सर्वात जास्त आनंद होत आहे आणि या गोष्टीचा सर्वात जास्त लाभ लोकांनी घ्यावा। तसेच उद्यापासून घरोघरी जनगणना चालू होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये घरगणना होणार आहे। त्यासाठी कर्जत तालुक्यामध्ये 297 प्रगणक आणि 297 प्रगणक आणि 267 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे। ते गावोगावी जाऊन घरगणना करण्याचं काम करणार आहे। मी प्रशासनातर्फे सर्व कर्जतवासियांना, नेरळवासियांना आवाहन करेन की घरोघरी येणाऱ्या प्रगणकांना, पर्यवेक्षकांना जनगणना करण्यासाठी योग्य ती माहिती द्यावी आणि प्रशासनात सहकार्य करावे ही विनंती। धन्यवाद। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।